नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव चेतन भोई। आज मी तुम्हाला LCM HCF चे प्रश्न शॉर्ट ट्रिकने कसे सोडवायचे फक्त 1 सेकंद लागणार। बघा, दिलेला आहे प्रश्न फळ्यावर। दो संख्याओं का अनुपात 3 और 5 है। इन संख्याओं का LCM 240 है, तो संख्याएं क्या होगी? हमें पूछा है तो संख्याएं क्या होगी, यानी हमें ये दो संख्याएं दी है 3 और 5 के रेशो में। हमें निकालना है वे ओरिजिनल संख्याएं। ऑप्शन दिया है 48 और 88, ऑप्शन बी 36 और 94, ऑप्शन सी 48 आणि 80, ऑप्शन डी 42 आणि 88। तर बघा, हा प्रश्न मी सोडवणार नाही। SSC GD 13 फेब्रुवारी 2023 ला शिफ्ट 1 ला आलेला प्रश्न आहे। ह्या प्रश्नाला न सोडवता याचं उत्तर कसं येईल ते बघा। आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहे 3 आणि 5 च्या रेशो मध्ये। 3 आणि 5 च्या रेशो मध्ये दिलेल्या संख्या म्हणजे ही 3x, ही 5x, म्हणजे ही 3 चा मल्टिपल असणार, ही संख्या दुसरी संख्या 5 चा मल्टिपल असणार। ऑप्शन नुसार जर चेक केलं तर 48 ही 3 चा मल्टिपल आहे, 16×48, पण 5 चा मल्टिपल 88 नाही। 5 चा मल्टिपल असायला संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असावा लागतो। ऑप्शन बी मध्ये बघितलं तर इथं 94 आहे, हे पण उत्तर आपलं नसणार। ऑप्शन सी मध्ये 16×48, 16×5 हे असू शकतं। ऑप्शन डी मध्ये 42 तर आहे 3 चा मल्टिपल, पण 88 5 चा मल्टिपल नसल्यामुळे हे पण उत्तर आपलं नाही। त्यामुळे ऑप्शन सी आपलं उत्तर बरोबर असणार, बिगर सोडवायचं, फक्त मल्टिपल चेक करून। तर बघूया मग मित्रांनो, आजचा दुसरा प्रश्न बघा। आपल्याला दिलेला आहे वह छोटी से छोटी संख्या जो 12, 15, 18 और 27 से पूर्णतः विभाज्य हो तो वे संख्या हमें बतानी है। म्हणजेच आपल्याला या संख्येचा लसावी विचारलेला आहे। बघा, लसावी न काढता एका सेकंदात या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आपण काढू शकतो बघा। 12, 15, 18 आणि 27 या संख्या आपल्याला 4 दिलेल्या आहे। याच्यामध्ये 18 दिलेला आहे, 18 आणि 27 या दोन संख्या 9 चा मल्टिपल असतात। आपल्याला अशा संख्या जर दिलेल्या असतात त्या संख्यांमध्ये आपल्याला पहिले 0, 9, 3, 4, 8 आणि 11 म्हणजे यांच्या कसोट्या लावून हे प्रश्न फक्त एका सेकंदात सोडवता येतात। तर आपण बघितलं 18 आणि 27 या संख्येमध्ये दिलेलं आहे। 18 म्हणजे 9 दुने 18, 9 आपल्याला संख्या सापडते। प्रश्नामध्ये 9 दिलेला आहे म्हणजे आपल्या उत्तरात पण 9 असणार। तर 9 ची कसोटी काय सांगते? संख्येच्या म्हणजे दिलेल्या संख्येच्या बेरजेला 9 ने पूर्णतः भाग गेला तर ती 9 ची कसोटी तिथं लागते। तर आता आपण ऑप्शन चेक करून घेऊ। 7 आणि 4 होतात 11, 11 ला 9 ने भाग जाईल का? नाही जाणार। 8 आणि 5 13, 13 ला जाईल का 9 ने भाग? नाही जाणार। 6 आणि 8 14, 14 ला जाईल का 9 ने भाग? नाही जाणार। 5 आणि 4 9, 9 ला भाग 9 ने चालला जाईल, म्हणजे न सोडवता एका सेकंदात आपलं उत्तर ए आलेलं आहे। तर बघूया आजचा तिसरा प्रश्न बघा, दिलेला आहे फळ्यावर। वह छोटी से छोटी संख्या जिसमें से 5 घटाने पर 12, 16 और 18 से विभाज्य हो जाती है तो संख्या हमें बतानी है। आपल्याला काय विचारलं आहे म्हणजे दिलेल्या ऑप्शन मधून 5 वजा केल्यावर ती संख्या 12, 16, 18 ने पूर्णतः विभाज्य होऊन जाईल। तर बघा, आपण सांगितल्याप्रमाणे करून घेऊ। 5 विभाज्य म्हणजे 5 वजा केल्यानंतर किती उरणार? ही 5 वजा केल्यानंतर उरणार ही 168। याच्यातनं 5 वजा केल्यावर 144, याच्यातनं 5 वजा केल्यावर 156, याच्यातून 5 वजा केल्यावर ती उरणार 132।
तर काय म्हणतोय प्रश्न, 5 वजा केल्यावर 12, 16, 18 ने पूर्णतः विभाज्य होईल. 18 ने विभाज्य होईल म्हणजे 9 ने पण विभाज्य होईल. म्हणजे 9 ची कसोटी काय सांगते, संख्येची बेरीज. बेरजेला 9 ने पूर्णतः भाग जायला पाहिजे. आता यांची जर बेरीज केली, 8 आणि 7 14 आणि 1 15. 15 ला 9 ने भाग जाईल का, नाही जाणार. म्हणजे ऑप्शन ए पण आपलं उत्तर नाही. आता यांचं 6 आणि 5 11 आणि 1 12. 12 ला 9 ने भाग जाईल का, नाही जाणार. इकडे 3 आणि 5 आणि 1 6. 6 ला जाईल का 9 ने भाग, तर नाही जाणार. इकडे ऑप्शन सी मध्ये 4 आणि 4 8 आणि 1 9. म्हणजे 9 ला 9 ने पूर्ण भाग जाईल. म्हणजे आपलं सी उत्तर राहील. आपण या संख्येचा लसावी न काढता फक्त 5 वजा करून 9 ची कसोटीचा वापर करून उत्तर फक्त एका सेकंदात काढलेलं आहे. तर बघा दिलेला आहे आजचा 14वा प्रश्न. 7 का सबसे छोटा गुणज जिसे 6, 9, 15 और 18 से विभाजित करने पर 4 शेष बचता है. एसएससी जीडी 2023 ला हा विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न, 7 का सबसे छोटा गुणज जिसे 6, 9, 15 और 18 से विभाजित करने पर 4 शेष बचता है. म्हणजेच बघा 4 शेष बचता है म्हणजे जर का दिलेल्या ऑप्शन मधून जर का आपण 4 वजा केले तर ती संख्या या 4 संख्येने विभाजित होऊन जाईल. तर 4 वजा करून किती उरतील, पहिल्या ऑप्शन मधून 367. दुसऱ्या ऑप्शन मधून 3 वजा किती, 4 वजा करून 353. 4 वजा केल्यावर 360. इकडे 4 वजा केल्यावर 346. आता आपण 4 वजा केलेत. आता या संख्येने ती पूर्णतः विभाजित व्हायला पाहिजे. बघा इथं 9 आहे. 9 ची कसोटी काय सांगते, संख्येच्या बेरजेला पूर्णतः भाग जायला पाहिजे. तर बघा 7 आणि 3 10 आणि 6 16. 16 ला जाईल का भाग, 9 ने नाही जाणार. म्हणजे ऑप्शन ए पण नाही. पुढे 5 आणि 3 8 आणि 3 11. 11 ला जाईल का भाग, 9 ने नाही जाणार. पुढे 3 आणि 6 9. 9 ला भाग जाईल का, 9 ने चालला जाईल. इकडे 6 आणि 4 10 आणि 3 13. 13 ला जाईल का भाग, 9 ने नाही जाणार. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर बरोबर आहे. एसएससी जीडी 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. एलसीएम न काढता, लसावी न काढता आपण हा फक्त प्रश्न एका सेकंदात सॉल्व्ह केलेला आहे. अशा ट्रिक साठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपले ऑफलाईन क्लास पण 12 ते चालू झालेले आहेत. 1 ने भाग जाईल त्यांना, नाहीतर मग त्यांना स्वतःनेच भाग जाईल. अशा संख्या अभाज्य संख्या असतात. म्हणजे या संख्याचा मसावी हा 1 होऊन जाईल आणि वरच्यांचा लसावी. आता मोठ्यात मोठी संख्या घ्यायची म्हणजे या तिघांचा एलसीएम येईल 36. बघा 9 चा पाडा म्हणा, 9 1 9. 4 ने 9 ला भाग जाणार नाही. पुढे 18. 18 ला 4 ने भाग जाणार नाही. 27. 27 ला याला भाग जाणार नाही. 9 चौका 36. 36 ला या 4 ने पण भाग जाईल, 2 ने पण भाग जाईल. म्हणजे 2 4 9 चा लसावी येईल 36. 36/1 बरोबर आपलं उत्तर 36. ऑप्शन नंबर सी. अशा ट्रिकची व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या.